आपले सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या उद्देशाने आणि वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजासाठी काहीतरी विधायक करण्याच्या भावनेतून घणसोली येथील मेघ मल्हार गृहसंकुलाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमात सोसायटीतील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। या आरोग्य शिबिरामध्ये संकुलातील रहिवाशांसाठी विविध मोफत आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। यामध्ये रक्त आणि शुगर तपासणी, ईसीजी चाचणी, नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप तसंच इतर सर्वसाधारण आरोग्य तपासण्या यांचा समावेश होता। सोसायटीतील बहुसंख्य रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे। वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाला गृहसंकुलातील पदाधिकारी आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। यावेळी संकुलाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब ढोले, सचिव संतोष ढेपे, खजिनदार योगेश रावकोंडे, माजी खजिनदार विनोद शेठ यांच्यासह सर्व कमिटी सदस्यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलंय। मला असं वाटतंय का बर्थडे असला तर लोकांची मानसिकता अशीच आहे का एखादा फार्म हाऊस किंवा संध्याकाळी पार्टी करावी, पण मला खरंच इकडं मी जेव्हापासून राहतोय तर इथे लोकांना खाण्याची किंवा फिरण्याची आवश्यकतेपेक्षा त्यांच्या आरोग्याची एक उत्तम सोय झाली पाहिजे। प्रत्येकजण आपल्या घरामध्ये किंवा काय थोडा वेळात वेळ काढून पार्टी करतात, पण आरोग्यासाठी एखादा वरिष्ठ ज्येष्ठ जे आहेत आपले त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी काही काहींना वेळ होतोय, काही काहींना वेळ नाही भेटत आहे। तर त्या अनुषंगाने एक त्यांचाही मी मुलगा असा समजून मलाही त्यांच्या आईवडिलांची सेवा करण्याची खूप इच्छा होती, तर मी ते इथे केलेलं आहे आणि एक माझा बर्थडेच्या निमित्त हे उपक्रम मी राबवलेला आहे। या सेवेच्या अनुषंगाने सर्व लोकांना मोफतमध्ये चष्मा वाटप, ईसीजी असेल किंवा ऑडिओमॅट्रिक असेल किंवा आपले शुगर चेक असेल, ब्लड प्रेशरचा असेल, त्या सेवा त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि पुढेही माझ्या वतीने जेवढे संकुलासाठी वैद्यकीय किंवा सांस्कृतिक जे कार्यक्रम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या संकुलाचा एकोबा कसा राहील आणि यांच्या लोकांची रोगराई न राहता लोकांना एक चांगला उत्तम निरोगी आयुष्य भेटला पाहिजे आणि एक चांगला वातावरण राहायला पाहिजे, त्या अनुषंगाने मी काम करतोय। आता साधारण सकाळपासून मला वाटते 300 ते 400 लोकांचा एक इकडे अजूनपर्यंत झालेला आहे। आणखीन लोक येतात, तशा माझ्या आई भगिनी आहेत, त्यांचं जसं कामाचा होतोय त्या अनुषंगाने त्यांचे ते येतात आणि त्याचा लाभ घेत आहेत आणि मलाही बरं वाटतोय का माझ्या वाढदिवसानिमित्त एक माझ्या आई भगिनींना किंवा माझ्या मित्रांना याचा फायदा होतोय। उपस्थित मान्यवरांनी संकुलाचे अध्यक्ष तुषार नाईक यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। हार तुरे किंवा दिखाव्याच्या खर्चाऐवजी सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून विशेष कौतुक होतंय। आज आमच्या मेघ मल्हार गृहसंकुल सोसायटीचे अध्यक्ष तुषार नाईक यांचा वाढदिवस आहे, तर त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा। आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आमच्या सोसायटीमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्याचा आम्हा सगळ्यांना खूप फायदा झाला, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। असंच आपली प्रगती होत राहो आणि आपण यशाची शिखर गाठत जाऊ, या शुभेच्छा आम्ही पुन्हा एकदा अध्यक्षांना देतो। तुषारबाईंचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसामध्ये त्यांनी आरोग्य शिबिराचं नियोजन केलं होतं। एकदम चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे, वैद्यकीय सुविधा आहे, स्टाफ इथं आहे, चांगल्या प्रकारे सपोर्ट करतोय आणि लोकही सहभागी होत आहेत त्यामध्ये आणि संकुलासाठी चांगली भेट दिली त्यांनी वाढदिवसा दिवशी। बोलतात ना हेल्दी आणि निरोगी ह्याची एक सांगड त्यांनी घातलेली आजच्या शुभ दिवशी त्यांनी। त्यामुळे माझ्या वतीने आणि मेघमल्हारच्या सर्व रहिवाशांच्या वतीने त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। त्यांनाही त्यांचं आरोग्य नेहमी निरोगी असावं, त्यांचं आयुष्य आणि अशी भरभराट होते राहावी त्यांची। आज आपल्या संकुलनामध्ये श्री तुषार भाऊ यांचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्तानं त्यांनी आज इथे शिबिर भरवलेलं आहे। शिबिरीचा मेन मुद्दा आहे की सर्वांनाच सर्व गोष्टी या हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करता येत नाही, पण आज ह्या उपक्रमाने असं साध्य झालेलं आहे की जवळजवळ 100 ते 150 लोक आज आपल्या इथं चेकअप वगैरे करून गेलेले आहेत आणि सर्वांना खुशी आहेत की बाबा आज तुषार भाऊच्या वाढदिवसानिमित्त आज आम्हाला हा चेकअप भेटला। तर आम्ही देखील पूर्ण संकुलनाच्या वतीनं तुषार भाऊचे आम्ही आभार मानतो की असेच उपक्रम बर्थडे असो का काही असो तुम्ही
नेहमीच राबवत जावा हीच संकुलाकडून यांना प्रार्थना आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आपल्या इथे मेघमल्हार सोसायटीत राबवलेला आहे आणि त्याच्यात आज आम्ही जे प्रात्यक्षिक बघितलं त्यांनी राबवला पण आहे आणि ते स्वतः सकाळपासून इथे हजर पण राहिलेले आहेत आणि जवळजवळ त्यांनी खूप वयस्कर ज्येष्ठ नागरिकांनाही कन्व्हिन्स करून या कॅम्पचा लाभ घेण्याच्यासाठी कन्व्हिन्स पण केलेला आहे त्यांनी. आणि त्याचबरोबर समवयीन मध्यमवर्गीय स्टुडंट्स ह्या लोकांनी पण ह्या कॅम्पचा जो हिस्सा आहे त्या प्रकारे त्यांनी पण ह्या हेल्थ चेकअपमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. आणि ह्या रीत्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात अचानक घडतात तब्येतीविषयी, त्या गोष्टीची जाणीव करण्यासाठी हा कॅम्प त्या तुषार नाईक साहेबांनी भरवलेला आहे. त्याचबरोबर आमच्या संकुलातले बाकीचे मेंबर्स आहेत, कमिटी मेंबर्स, यांची साथ त्यांना चांगलीच लाभली आणि त्याप्रमाणे त्यांनी ह्या कॅम्पचं आयोजन जे केलंय आत्तापर्यंत तरी व्यवस्थितरित्या पार पडत चाललेलं आहे आणि याच्या पुढे अजून खूप लोक येत आहेत आणि या कॅम्पचा सुविधाचा लाभ घेत आहेत. मेन ज्येष्ठ नागरिकांना पण धन्यवाद की त्यांनी आवर्जून वेळ काढून इकडे कॅम्पमध्ये आल्याबद्दल उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि तुषार नाईक साहेबांचा हेच उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावे वर्षोनवर्ष आणि आमची अपेक्षा आहे की काही 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी पण हा इंटरव्हल कॅम्प असावा. सर्वप्रथम मी मेघमल्हार संकुलाच्या सर्व रहिवाशांकडून तुषारभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. तुषारभाऊंनी आज जो कार्यक्रम राबवलेला आहे, जसं त्यांचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त मी त्यांना दीर्घायुष्य व्हा अशा शुभेच्छा देईन. त्यांनी स्वतःचा दीर्घायुष्य होण्याचा विचार करण्यासोबत संकुलाचाही दीर्घायुष्य होण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे कसं होतं, आपण टेस्ट करण्यासाठी जे प्री चेकअप्स असतो ते टेस्ट करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो आणि नंतर वेळ निघून गेलेली असते. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही हे अगोदर टेस्ट केला असता तर तुम्ही वाचला असतात, किंवा कॅन्सरसारख्या ज्या स्टेजेस असतात लास्ट स्टेजला आल्यावरती आपल्याला कळतं की कॅन्सर असं झालेलं आहे. तर तुषारभाऊंनी जे प्री चेकअप जे राबवलेलं आहे त्याच्यातूनच सगळ्यांनाच म्हणजे कसं अगोदरच एक प्रायमरी स्टेजवरती जर एखादा आजार असेल तर त्याची कुणकुण अगोदरच लागते, तर ती अगोदरच लोकांना माहीत पडेल. त्यांनी हा जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच लोकांचं दीर्घायुष्य नक्कीच वाढणार आहे. कारण की जो आजार नंतर कळून जर माणसाच्या हाताबाहेर केस गेलेला असेल तर नंतर काही उपयोग होणार नाही. जर त्या माणसाला आपण अगोदरच चेक करून जर त्याच्यावरती वेळेचे उपचार झाले तर तो माणूस आणखीन दीर्घायुष्य होईल. त्यांनी स्वतःचा दीर्घायुष्य होण्यासोबतच इतरांचाही दीर्घायुष्य होण्याचा विचार केलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानेन. आज मेघमल्हार संकुलाचे अध्यक्ष तुषार नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तिथे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेले आहे. तिथे अनेक टेस्ट केल्या जातात. सर्व नागरिकांना मोफत सुविधा त्यांच्यामार्फत दिलेल्या आहेत. त्यांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. असंच तुम्ही निरोगी राहा आणि इथे सोसायटीतील सर्व सदस्यांना निरोगी ठेवा हीच मी त्यांना विनंती. या प्रसंगी निलेश चिकणे, गणेश थोरात, मयूर राठोड, नितीन दौंड, गोकुळ जाधव, सचिन गारगे, मारुती शिरसाट, पत्रकार रमेश अवताडे, भरत शिर्के, अनिल ढोकरे तसंच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मेघमल्हार सोसायटीतील रहिवाशांच्या सक्रिय सहभागामुळे हे महाआरोग्य शिबिर अत्यंत यशस्वी ठरले. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.